जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या मुलांनी आकलन शक्ती चार्टचा वापर करावा आणि अभ्यास करण्याची योग्य पद्धत नेमकी कोणती असते ही समजून घ्यावी, हे जर तुम्हाला वाटत असेल तर आजचा व्हिडिओ पूर्ण आणि शेवटपर्यंत ऐका। आकलन शक्ती चार्ट म्हणजे ज्यावेळेस तुमचं मूल शाळेत जात असतं त्यावेळेस 30% ते त्या ठिकाणी शिक्षकांकडून शिकत असतं, म्हणजे त्या ठिकाणी त्याला 30% हे आकलन चांगल्या पद्धतीने होत असतं। नंतर 40% आकलन हे त्याला त्याच वेळेस होत असतं ज्या वेळेस तो सेल्फ स्टडी करत असतो, मेमराइज करत असतो, चिंतन मनन करत असतो। त्यावेळेस त्याला सेल्फ स्टडी मधून म्हणजेच आपण त्याला स्व अध्ययन असं सुद्धा म्हणत असतो, त्याच्यातून त्याची ग्रास्पिंग लेवल ही 40% वाढत असते आणि 30% लेवल ही ज्या वेळेस तो होमवर्क करत असतो, घरचा अभ्यास रिवाइज करत असतो, अशा पद्धतीने 100% आकलन शक्तीचा चार्ट त्याचा त्याच वेळेस इम्प्रूव्ह होत असतो ज्यावेळेस तो 30% शाळेमधून आकलन करून येत असतो, 40% सेल्फ स्टडी मधून करत असतो आणि 30% होमवर्क मधून रिवाइज करून प्रॅक्टिस करून करत असतो। त्यावेळेस तो 100% त्याला तो अभ्यास चांगल्या पद्धतीने समजलेला असतो। मग ह्या ठिकाणी तुम्ही म्हणाल 30% त्याने कशा पद्धतीने ग्राफ्स करावं आणि सेल्फ स्टडी, आजचा अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मुलं सेल्फ स्टडी करत नाहीत, तर त्याने सेल्फ स्टडी करावं, चिंतन मनन ध्यान करावं, सेल्फ स्टडी मधून स्व अध्ययनामधून त्याने जास्तीत जास्त आकलन शक्ती इम्प्रूव्ह करावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर त्याच्यासाठी माझ्याकडे काही कोर्सेस आहेत, ते तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये प्रोव्हाइड करणारच आहे। त्याच पद्धतीने होमवर्क साठी सुद्धा मुलांचं माइंडसेट तेवढं प्रॉपर असलं पाहिजे। पालकांनी न सांगता मुलांनी होमवर्क केला पाहिजे, अभ्यासासाठी बसले पाहिजेत, म्हणजे त्यावेळेस हे 30% प्लस 40% प्लस 30% ज्यावेळेस 100% परफॉर्मन्स तुमचं मूल देईल त्यावेळेस तो जीनियस स्टुडंट होईल। हा आजचा आपला पहिला मुद्दा झाला। सेकंड मुद्दा जर असेल तर तो म्हणजे अभ्यास करण्याची नक्की योग्य आणि आदर्श अशी पद्धत कोणती आणि ती कशा पद्धतीने विद्यार्थ्यांनी अंमलात आणली पाहिजे। अभ्यास करण्याची आदर्श पद्धत जर असेल तर ती म्हणजे ज्यावेळेस मुलांचा प्रोडक्टिव्ह टाइम आणि अनप्रोडक्टिव्ह टाइम याचं ज्यावेळेस मुलांना रिअलायझेशन होईल। प्रोडक्टिव्ह टाइम म्हणजे सकाळची वेळ ही मुलांचं माइंड फ्रेश असलेली वेळ असते आणि त्यावेळेस जर मूल जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात अभ्यास करेल तर त्याचं माइंड फ्रेश असल्यामुळे पटापट ते ग्राफ्स होत असतं आणि ज्यावेळेस तो विद्यार्थी म्हणजे बऱ्याच वेळेस विद्यार्थी काय करतात, सोप्या टॉपिक कडून अवघड टॉपिक कडे जात असतात, पण तसं न करता आदर्श जर पद्धत असेल, सकाळची वेळ ही अतिशय फ्रेश असते, माइंड फ्रेश असतं, मग त्यावेळेस त्या विद्यार्थ्यांनी आधी कठीण टॉपिक चूज केला पाहिजे, कारण माइंडमध्ये तेवढा लोड नसतो, स्ट्रेस नसतं, टेन्शन नसतं आणि अवघड सब्जेक्ट जर त्याने आधी आकलनसाठी घेतला, अभ्यासासाठी घेतला तर तो लवकर तो ग्राफ्स करू शकतो आणि मग नंतर जसं जसं ड्युरेशन वाढत जातं तसं तसं त्याचं माइंडची जी एनर्जी असते, मेंटल लेव्हल जी असते ती थोडी थोडी कमी कमी होत जाते, म्हणजे अवघडकडून सोप्या विषयाकडे गेल्यानंतर त्याला ती एक आदर्श पद्धत अवलंबण्याची ती एक चांगली मेथड आहे। अशा पद्धतीने हे दोघं ज्या मेथड आहेत, आकलन शक्ती चार्ट आणि आदर्श पद्धत जी आहे अभ्यासाची, ती अजून चांगल्या डिटेल्स मोठ्या प्रमाणात जर समजून घ्यायची असेल तर मी एक कोर्स रेकॉर्ड केलेला आहे, तो डिझाईन केलेला कोर्स तुम्हाला मी एका ॲपवर प्रोव्हाइड करू शकते। त्याच्यासाठी तुम्ही मला कॉल करू शकतात किंवा SMS करू शकतात 8830489261 वर। त्याच पद्धतीने रेकॉर्डिंग कोर्स मिळाल्यानंतर त्या विद्यार्थ्याचं 1-to-1 सुद्धा काउन्सिलिंग केलं जात असतं आणि ज्या डिटेल, ज्या सिक्रेट टिप्स आहेत, प्रोडक्टिव्ह टाइम कसा यूज करायचा, अनप्रोडक्टिव्ह वेळेत सुद्धा तुम्ही प्रोडक्टिव्ह काम कसं करू शकतात, ह्या छोट्या छोट्या सिक्रेट टिप्स मी काउन्सिलिंग थ्रू त्या विद्यार्थ्याला देत असते। त्याच्यासाठी तुम्ही मला कॉल करून नक्कीच रेकॉर्डिंग व्हिडिओसाठी डिमांड करू शकतात। थँक्यू।